त्यानंतर मी माननीय सुनील उषाश्री खरे सर यांना विनंती करते की आपण आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावे. सर्वांना जय भीम. जय शिवराय. जय शिवराय. कसं वाटतंय आज जर्मन भाषा शिकून? ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस मॅडमनी सांगितलं की तुमची कशी निवड झाली, म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली आणि त्या निवड झाल्याबद्दल आणि तुम्ही त्या संधीचं सोनं केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होत्या. बाबासाहेब म्हणतात की मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो, म्हणजे आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. आणि साक्षी मॅडमने तुम्हाला जी जर्मन भाषा शिकवली याचा तुम्हाला भविष्यात खूप सारा उपयोग होणार आहे. पण तुम्ही तो जो सराव आहे जर्मन भाषेचा निरंतर करायला हवा. कारण मी देखील जी प्राचीन लिपी आहे धम्मलिपी तिचे आमच्या दानपारमिता फाउंडेशन तर्फे निशुल्क वर्ग घेत असतो. आपण ते ऑनलाईन घेत असतो. जर तुम्हाला कोणाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. पण तुम्हाला जर ही लिपी आणि भाषा कोणत्याही आपल्याला जर कायम स्वरूपी त्या स्मरणात राहायला पाहिजे तर त्यासाठी तुमचा सतत सराव पाहिजे. तुम्ही जर सराव एक हप्ता जरी तो सराव नाही केला तर तुम्ही जर्मन भाषा देखील विसरून जा. त्यामुळे साक्षी मॅडमने जे तुम्हाला शिकवलंय त्याचं तुम्हाला जर संधीचं सोनं करायचं असेल तर तुम्हाला तो सतत सराव करावा लागणार आहे. सतत ती भाषा बोलायचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि तुम्ही जेवढं त्या भाषेशी एकरूप व्हा तेवढं तुम्ही पुढे जा. तशी भाषा आणि लिपी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता आपल्याला जे बोलण्याचं माध्यम असतं त्याला आपण भाषा म्हणतो आणि जे लिहिण्याचं माध्यम असतं त्याला लिपी म्हणतात. आपण मराठी भाषेत बोलतो बरोबर आणि लिहितो कोणत्या भाषेमध्ये? देवनागरी लिपी. बरोबर. म्हणजे हा फरक आपल्याला कळाला पाहिजे आणि आपला प्राचीन इतिहास जो आहे तो आपल्याला समजला पाहिजे. त्यासाठी आपण लेणी स्थापत्यकला शिकली पाहिजे. लेणीवर जाऊन इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. भारताचा प्राचीन इतिहास काय होता हे आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जी प्राचीन लिपी आहे तिला ब्राह्मी लिपी देखील म्हणतात, आपण तिला धम्मलिपी म्हणतो. ती धम्मलिपी प्रत्येकाने शिकली पाहिजे. ती लिपी जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्हाला इतर भाषांचा जन्म कसा त्या भाषेतून झालाय तशी पाली प्राकृत आहे. आपल्याला सांगितलं जातं की संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा आहे. पण आपण जेव्हा या धम्मलिपीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला तिथं पुरावे भेटतात